नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने महत्त्वाचा या ठिकाणी टेट 3 रिझल्ट लागून 5-6 महिन्याचा वर जो कालावधी आहे, तर तो कालावधी सध्या झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की हिवाळी अधिवेशनामध्ये शिक्षक आणि शिक्षक भरती संदर्भात तसं जे काही संपूर्ण शिक्षण विभागाचे जे काही प्रश्न आहेत, तर ते प्रश्न बघा सर्वात जास्त उपस्थित त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये कालच्या महत्त्वाचं जे काही लक्षवेधीमध्ये शिक्षक भरतीची जी आकडेवारी आहे, रिक्त पदं नेमकी किती असणार आहे जिल्हा परिषदमध्ये, कारण आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीमध्ये एक म्हणजे विथ इंटरव्ह्यू आणि दुसरी म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू असे दोन प्रकारच्या ज्या काही वेकेन्सी आहेत तर त्या वेकेन्सी येत असतात. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे त्या ठिकाणी डायरेक्ट तुमचं टेट स्कोरनुसार जे काही सिलेक्शन आहे तर ते सिलेक्शन सध्या बघा होत असतं आणि त्या वेकेन्सी म्हणजे जिल्हा परिषदच्या सर्वात जास्त वेकेन्सी असतात. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वाचं जे काही ऑल कॅटेगरी संदर्भात जो काही सेफ स्कोर असेल तर तो सेफ स्कोर नेमका या ठिकाणी किती असणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे की सध्या मंत्री महोदयांनी 15,000 ज्या काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सध्या बघा आपल्याला रिक्त असलेली जी काही पदं आहे शिक्षकांची, तर अशा पद्धतीची जी काही माहिती आहे तर ती माहिती कालच्या दिवसाला देखील या ठिकाणी अधिवेशनाच्या जे काही प्रश्न उत्तर काळामध्ये सध्या बघा मिळालेली आहे. आता याच्यामध्ये नेमकी 15,000 जरी आपण पदं पकडली तर प्रत्येक जे काही प्रवर्गाचा जो सेफ स्कोर आहे तर तो नेमका किती येऊ शकतो आणि जे काय तुमचं कॉम्पिटिशन आहे तर ते कॉम्पिटिशन नेमकं कोणासोबत असणार आहे, किती मार्कापर्यंत सध्या बघा होप्स ठेवू शकतात, ह्या संपूर्ण जे काही प्रश्न आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचं जे काही गुण आहे तर ते गुण देखील लक्षात घ्या, कारण आपल्याला या ठिकाणी जो काही सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमचा टेटचा जो काही स्कोर आहे, टेट 3 परीक्षा दिलेली जो काही स्कोर आहे तर तो स्कोर तुमचा बघा ह्या ठिकाणी सर्वप्रथम महत्त्वाचा या ठिकाणी रोल प्ले करणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण इथं विचार केला तर आपल्याला माहिती आहे की 2 लाख की जे काही 2 लाख प्लस जे काही उमेदवार आहे, 2 लाख जवळपास 10,000 तर त्या उमेदवारांनी परीक्षा इथं दिलेली आहे. आता त्यापैकी जर आपण इथे या ठिकाणी जर मार्कचं जर या ठिकाणी बघा ॲनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये 180 अबाऊ जे आहे तर ते 12 उमेदवार आहे. आता हे 12 उमेदवार प्रत्येक प्रवर्गाचे या ठिकाणी बघा जे टॉपचे आहे तर ते सध्या बघा असू शकतात. आता इथं 180च्या वरती फक्त 12 उमेदवार सध्या ऑल कॅटेगरीमध्ये जर विचार केला आपण 2,10,000 जे काही टोटल सध्या बघा उमेदवार होते त्याच्यामध्ये 12 जे उमेदवार आहे तर त्यांना 180 पेक्षा जास्त स्कोर इथं मिळालेला आहे. त्यानंतर पुढचा 170 प्लस जर आपण इथं विचार केला 170 प्लस तर किती उमेदवार आहे तर 118 उमेदवार 170 पेक्षा जास्त स्कोर घेतलेले उमेदवार आहे. आता हे 118 उमेदवार विविध कॅटेगरीचे सध्या बघा असणार आहे. त्यानंतर पुन्हा ह्या ठिकाणी आपण 10 मार्क जर अजून खाली आलो म्हणजे 160च्या वर जे उमेदवार आहे तर ते किती आहे तर ह्याच्यामध्ये 559 उमेदवार, ह्याच्यामध्ये आपल्याला 160 प्लस उमेदवार सध्या पाहायला मिळत आहे. त्यानंतर 150 प्लस जे उमेदवार आहे तर ते 1672 उमेदवार सध्या बघा आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. म्हणजे टोटल ऑल जे काही सध्या प्रवर्गामधले उमेदवार आहे तर त्या उमेदवारांमध्ये 150 प्लस उमेदवार सध्या बघा या ठिकाणी किती असणार आहे तर 1672 एवढे उमेदवार आहे. त्यानंतर इथं पुढे जी काही आकडेवारी आहे ती म्हणजे 140 प्लस घेणारे जे उमेदवार आहे तर ते किती आहे 4,651 उमेदवार सध्या बघा या ठिकाणी पाहायला मिळतात. पुढचं आहे 130 प्लस जे काही मार्क घेणारे उमेदवार किती आहे तर या ठिकाणी 11,320 एवढी जी काही सध्या बघा संख्या आहे तर ती संख्या या ठिकाणी असणार आहे. त्याच्यामध्ये 120 प्लस जे उमेदवार आहे तर ते 24,717 एवढे उमेदवार सध्या बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढे अजून विचार केला आपण 110 प्लस जे काही उमेदवार आहे तर ते 47,405 एवढे उमेदवार 110 प्लस मार्क घेणारे उमेदवार आहे आणि लास्टमध्ये 100 प्लस घेणारे उमेदवार किती आहे तर जवळपास 77,040 एवढी जी काही संख्या आहे आकडेवारी आहे तर ही आकडेवारी सध्या बघा आपल्याला लक्षात घेता येते. आता ह्याच्यामध्ये जर विचार केला आपण तर इथे जो काही सर्वसाधारण वेकेन्सीच्या अनुषंगाने प्रत्येक प्रवर्गाला जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी नेमकी कमी जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला सध्या बघा मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये जरी इथं जी रँक आहे तर ती रँकमध्ये जरी तुमचा इथं बघा 24,717 म्हणजे ह्या ठिकाणी 120 प्लस जे काही मार्क असेल आणि तुमची रँक या ठिकाणी 24,717 मध्ये सध्या बघा ह्या ठिकाणी असेल, परंतु तुमच्या पुढे जे काही उमेदवार आहे तर इथं 130 वाले बघा 11,320, 140 प्लसचे 4,600
51. त्यानंतर हे जे उमेदवार आहे तर हे उमेदवार देखील तुमचे बघा या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे, परंतु संपूर्णचे संपूर्ण उमेदवार सध्या तुमचे कॉम्पिटिटर सध्या इथं नसणार आहे, कारण ह्याच्यामध्ये प्रत्येक जे काही सध्या बघा प्रवर्गाचे उमेदवार आहे, म्हणून ह्याच्यामध्ये तुमचे कॉम्पिटिटर जे आहे तर ते ठराविक सध्या तुमच्या प्रवर्गाचे उमेदवार सध्या बघा असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण पुढे विचार केला तर ह्याच्यात बघा जे काही स्टुडंट आहे आणि एकत्रित स्टुडंट देखील इथं आकडेवारी देण्यात आली. त्याच्यामध्ये इथं तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या, जे काही 10-10 मार्काचं गॅप करून देखील सध्या बघा इथं ॲनालिसिस करण्यात आलंय. आता हे जे होतं तर हे बघा ह्या ठिकाणी 10 मार्का जो गॅप होता म्हणजे प्लसमध्ये ह्या ठिकाणी गॅप होता आणि इथं जो आहे तर तो अशा पद्धतीने दुसरा जो काही सध्या ॲनालिसिस इथं करण्यात आलंय. तर ह्याच्यामध्ये देखील जी आकडेवारी आहे तर त्याच्यामध्ये देखील जास्त काही फरक सध्या पाहायला मिळत नाही. आता ह्याच्यामध्ये जर आपण पुढे विचार केला तर शिक्षक भरतीची जेव्हा जाहिरात येते तर त्या जाहिरातीमध्ये अशा पद्धतीचे बघा या ठिकाणी जाहिरात आपल्याला आरक्षण निहाय रिक्त पदाची जो काही तपशील आहे तर तो पाहायला मिळतो. आता ह्याच्यामध्ये हे जे आहे तर हे उभं आरक्षण आणि हे आहे ते हे आडवं आरक्षण असतं, बरोबर. आडव्या आरक्षणामध्ये समांतर आरक्षण असतं आणि ह्या ठिकाणी उभा आरक्षणामध्ये जे काही मूळ प्रवर्ग आहे तर त्यांची माहिती असते. एकूण 12 प्रकारचं या ठिकाणी बघा देण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रवर्गाचं जे काही समांतर आरक्षण आहे तर ते समांतर आरक्षण म्हणजे या ठिकाणी महिलांसंदर्भात बघा वेकेन्सी येत असते, माजी सैनिक असतात, अंशकालीन असतात, प्रकल्पग्रस्त असतं, त्यानंतर भूकंपग्रस्त, खेळाडू आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उर्वरित पदे अशा पद्धतीने हे या ठिकाणी आरक्षण नुसार जी काही पदं आहेत तर ती पदं येत असतात. त्यानंतर जे काही दिव्यांग बंधू असेल त्यांच्यासाठी देखील इथं विशेष बघा कॉलम करण्यात येतो. त्यांना देखील जी काही त्यांची वेकेन्सी असेल तर ती त्या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत असते. आता एकंदरीत जे काही निवड जी होत असते तर ती निवड म्हणजे आपल्याला 1 ते 5 या गटासाठी निवड होत असते, 6 ते 8 या गटासाठी निवड असते, 9 ते 10 या गटासाठी आणि 11 ते 12 या गटासाठी असे 4 प्रकारच्या सध्या बघा शिक्षक भरतीमध्ये गट असतात. आता ह्याच्यामध्ये प्रत्येकाची जी काही पात्रता असेल तर त्या पात्रतेनुसार जी संधी आहे तर ती संधी बघा या ठिकाणी मिळत असते. आता ह्याच्यामध्ये जर एखादा उमेदवार 1 ते 5 या गटासाठी बघा या ठिकाणी पात्र असेल आणि त्याची निवड या ठिकाणी हायेस्ट असलेला जो उमेदवार असेल तर तो उमेदवार सध्या तरी बघा या ठिकाणी कोणत्यातरी एका गटासाठी बघा त्या ठिकाणी निवड होत असते. आता निवड झाल्यानंतर त्याच्या पात्रतेनुसार तो त्या गटासाठी बघा पात्र हा होत असतो. आता ह्याच्यामध्ये एखादा उमेदवार सध्या बघा जास्त मार्क आहे म्हणजे जो काही टेस्ट स्कोअर असेल समजा या ठिकाणी 150 मार्क घेणारा उमेदवार आहे आणि त्याची पात्रता 9 ते 10 साठी असेल म्हणजे तो टी-ई-टी किंवा सी-टेट परीक्षा पेपर 1-2 पात्र नसेल तर त्याचं बघा या ठिकाणी हे जे काही गट आहे 1 ते 5 आणि 6 ते 8 तर ह्या गटामध्ये विचार होणार नाही. त्याचे मार्क जरी जास्त असले 150 मार्क असले परंतु तो टी-ई-टी आणि सी-टेट जर पात्र नसेल तर त्याच्या हे जे 2 गट आहे तर ह्या 2 गटामध्ये विचार होणार नाही. तो डायरेक्ट हे जे काही वरिष्ठ गट आहे तर ह्या ठिकाणी बघा त्याचं जे प्रेफरन्स असेल तर ते त्या ठिकाणी जात असतं. म्हणजे इथं कॉम्पिटिशन जे आहे तर ते कॉम्पिटिशन तुमचं परत बघा कमी मार्क जरी असेल आणि तुम्ही टी-ई-टी सी-टेट असेल तर तुमचे या ठिकाणी कॉम्पिटिशन ऑलरेडी इथं कमी होऊन जात असतं. म्हणून तुमच्या पुढे जेवढे मार्क घेणारे उमेदवार असेल त्या मार्क घेणाऱ्या उमेदवारांचं जरी त्यांचा स्कोर बघा जास्त असेल परंतु तो जो उमेदवार आहे तो उमेदवार नेमका कोणत्या प्रवर्गाचा आहे, त्याचा गट कोणता आहे, त्याचा जो काही विषय असेल, स्पेशलायझेशन असेल, पात्रता असेल ती नेमकी काय असणार आहे ते सध्या बघा तुम्हाला माहिती नाही. म्हणून ह्या जास्त मार्क असेल तरी देखील तुमचा हा एखाद्या वेळेला कॉम्पिटिटर असू शकतो, एखाद्या वेळेला कॉम्पिटिटर नसणार आहे. म्हणजे याच्यामध्ये सध्या तरी जी काही ताळमेळ असेल तर ती सध्या बसणार नाही. तसंच बघा महत्त्वाचं या ठिकाणी शिक्षक भरतीची जी काही निवड असते त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅरामीटर्स सध्या बघा काम करत असतात. आता ह्याच्यामध्ये माध्यमनुसार जी काही जाहिरात देखील येत असते, हिंदी माध्यम, मराठी माध्यम, बरोबर, इंग्रजी माध्यम अशा पद्धतीने जे काही माध्यमानुसार देखील जाहिरात येत असते. त्याच्यामध्ये तुमच्या पुढे नेमके किती उमेदवार आहे तुम्ही समजा 30,000 रँकिंगवरती जरी असाल परंतु त्याच्यामध्ये समजा तुम्ही एखादा हिंदी माध्यमाचा उमेदवार आहे तर हिंदी माध्यमाचा उमेदवारासाठी त्याच माध्यमातील जो काही उमेदवार असेल त्याचा तर तो सध्या बघा त्याच घटकासाठी जर तो पात्र असेल तर तो त्याला त्या ठिकाणी कॉम्पिटिटर असणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमच्या जे काही माध्यम असेल तर ते माध्यम देखील सध्या पात्रतेमध्ये निवडीचा निकषामध्ये खूप महत्त्वाची भूमिका इथं करणार आहे. त्याच्यामध्ये प्रवर्ग, गट, आरक्षण, शैक्षणिक पात्रता आणि विषय अशा पद्धतीचे जे निकष आहेत तर ते निकष आपण इथं लक्षात घेऊ शकतात. कारण ह्याच्यामध्ये एखादा उमेदवार सध्या ह्या ठिकाणी प्रवर्गाचा बघा एखादा प्रवर्गाचा उमेदवार असेल त्याचा गट बी या ठिकाणी 1ली ते 5वी असेल
किंवा 6 ते 8 असेल, टी-ई-टी सीटेट पास असेल, तर तो सर्वात आधी बघा हे जे पदं असतात ह्या पदामध्ये तो सिलेक्ट होत असतो. आणि ज्यांचं जे काही शैक्षणिक पात्रतेमध्ये टी-ई-टी सीटेट नसेल, तर तो वरिष्ठ वर्गासाठी त्या ठिकाणी मे बी अप्लाय हा करत असतो. म्हणून हे जे मुद्दे आहेत, तर हे मुद्दे देखील तुमच्या निवडीसाठी महत्त्वाचे रोल प्ले करत असतात. आता इथं एक आपण उदाहरण जर घेतलं, तुमचं कॉम्पिटिशन नेमकं कोणासोबत असणार आहे किंवा कोणाबरोबर असणार आहे, तर इथं 3 प्रकारचे उमेदवार आहे. एक उमेदवार, बी उमेदवार आणि सी उमेदवार, बरोबर. आता ह्या तिघा उमेदवारांना समजा पहिल्या उमेदवाराला 140 मार्क आहे, दुसऱ्या उमेदवाराला 110 मार्क आहे, तिसरे जे उमेदवार आहे एकाला 80 आणि एकाला 90 मार्क जवळपास इथं मिळालेले आहे, बरोबर. आता ह्याच्यामध्ये 80-90 मार्कवाला आपल्याला माहिती आहे की ह्याची जी रँक असेल तर ती एकदम बघा खाली असणार आहे. म्हणजे हा उमेदवार जो आहे, हा उमेदवार जवळपास 40,000 रँकवर आहे असं तुम्ही पकडूया. म्हणजे ऑल स्टुडंटमध्ये 40,000. त्यानंतर हा 110 वाला त्याच्यापेक्षा बघा थोडासा वरती येईल, 30,000 रँकवर सध्या बघा असणारा उमेदवार. त्यानंतर 140 वाला हा थोडासा वर येणार आहे, 1000 रँकवर समजा हा असलेला उमेदवार. आता ह्याच्यामध्ये जी काही कॉम्पिटिशन आहे, तर ती कॉम्पिटिशन म्हणजे या ठिकाणी बघा हा जो काही 80 आणि 90 मार्कवाला देखील सिलेक्ट होऊ शकतो, 110 मार्कवाला देखील या ठिकाणी उमेदवार सिलेक्ट होऊ शकतो आणि 140 मार्कवाला उमेदवार जास्त मार्क असून देखील तो सिलेक्ट त्या ठिकाणी होऊ शकत नाही. आता ह्याच्यामध्ये जर विचार केला आपण, तर ह्यांची जी काही पात्रता आहे, तर ती पात्रता सध्या बघा महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे. आता याच्यामध्ये समजा 110 मार्कवाला उमेदवार आहे, बरोबर. आता ह्याच्या पुढे बरेचसे उमेदवार सध्या बघा असणार आहे. म्हणजे कोणाचं 120 मार्क असेल, कोणाचे 130, कोणाचे 140 असे मार्क त्याच्यापेक्षा जास्त आहे. परंतु हा उमेदवार सध्या टी-ई-टी पात्र आहे, बरोबर. आणि तो गणित विज्ञान विषयासंदर्भात पात्र आहे. पेपर 2 देखील पात्र असेल. हां. आणि ह्याच्यामध्ये हा जो उमेदवार आहे, तर हा उमेदवार 140 मार्क आहे, परंतु ह्याच्याकडे ना टी-ई-टी पात्र आहे, ना सीटेट पात्र आहे, बरोबर. तर ह्या ठिकाणी 140 मार्क असून देखील हा जो उमेदवार आहे, तर हा उमेदवार डायरेक्ट 9 ते 10 या वर्गासाठी त्या ठिकाणी सिलेक्ट होणार. आणि हा जो 110 वाला उमेदवार आहे, तर हा कुठेतरी जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा त्या ठिकाणी सिलेक्ट होणार. म्हणजे 110 मार्क जरी असले आणि तुमच्या विषयाची जर वेकेन्सी आली तुमच्या प्रवर्गाची, तर त्या ठिकाणी तुमचं या ठिकाणी सोनं होऊ शकतं. तर हे देखील लक्षात घ्या. म्हणजे इथे तुमचं जास्त मार्क आणि कमी मार्क ह्याच्यानुसार तुमचं जे सिलेक्शन असेल, तर ते सिलेक्शन सध्या बघा त्या ठिकाणी जास्त मॅटर करणार नाही. तर सिलेक्शन कशाच्या बेसवर मॅटर करणार, तर तुमच्या प्रवर्गाची जी काही वेकेन्सी आहे, तर ती वेकेन्सी सध्या यायला पाहिजे. तुमच्या विषयाची जी काही वेकेन्सी असेल, तर ती विषयाची वेकेन्सी यायला पाहिजे. तुमच्या माध्यमाची जी काही वेकेन्सी असेल, तर ती वेकेन्सी तुमची त्या ठिकाणी यायला पाहिजे, बरोबर. म्हणजे तुमचे जे काही कॉम्पिटिटर असणार आहे, तर ते कॉम्पिटिटर फक्त हे जास्त मार्क घेणारे त्या ठिकाणी सध्या बघा तेवढ्या स्वरूपात नसणार. कारण तुमचे जे काही शैक्षणिक पात्रता आहे, त्याच पात्रतेचा जो काही सध्या उमेदवार असेल तुमच्या प्रवर्गाचा, तर तोच तुमच्या कॉम्पिटिटर सध्या बघा असणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुमच्या पुढे जरी 1000-2000 उमेदवार असेल, परंतु ते जे उमेदवार आहे त्यांची पात्रता नेमकी काय आहे, ते सध्या आपल्याला माहिती नसणार आहे. म्हणजे संपूर्णच्या संपूर्ण उमेदवार 2000-3000 उमेदवार जरी तुमच्या पुढे असेल, तरी हे संपूर्णच्या संपूर्ण उमेदवार तुमचे कॉम्पिटिटर सध्या नसणार आहे. म्हणून या ठिकाणी होप्स जो असेल, तर तो होप्स बघा प्रत्येकाने ठेवायचा आहे. कारण जोपर्यंत जाहिरात येत नाही, वेकेन्सी जी काही आकडेवारी सध्या पब्लिश होत नाही, तोपर्यंत संपूर्ण जे काही उमेदवार आहे, तर ते उमेदवारांनी या ठिकाणी बघा होप्स ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार इथं जर आपण अंदाजे जे काही 15,000 बघा आपण मागे देखील जवळपास 15,000 वेकेन्सी संदर्भात जर आल्या, तर नेमका अंदाजित जो काही कट ऑफ असेल किंवा सेफ स्कोर असेल, तर तो प्रत्येक प्रवर्गाचा किती असायला पाहिजे त्यानुसार सेपरेट देखील व्हिडिओ बनवण्यात आले. तरी देखील या ठिकाणी जवळपास हे जे काही प्रवर्ग आहे, तर त्यांची आकडेवारी इथं तुमच्यासमोर सध्या बघा आपण इथं दाखवत आहोत. तर ह्याच्यामध्ये तुम्ही 5 ते 7 मार्क प्लस मायनस इथं करू शकता. जास्त वेकेन्सी आली तर कमी देखील सध्या बघा या ठिकाणी मार्कवाले उमेदवार लागू शकतात. परंतु सर्वसाधारण 15,000 जरी आपण इथं पकडली, कारण अशी पण 15,000 ची जी काही माहिती आहे, तर ती माहिती सध्या बघा अधिवेशनामध्ये देण्यात आली. आता याच्यामध्ये नेमकी किती वेकेन्सी येते, त्या वेकेन्सीनुसार देखील पुढचं भवितव्य सध्या बघा ठरणार आहे. तर सध्या तरी हे जे काही पॅरामीटर्स आहे, तर ह्या पॅरामीटर्सनुसार तुम्ही नेमके कोणत्या गटासाठी पात्र आहात, तर कमेंट देखील तुम्ही करू शकतात. जेणेकरून तुम्हाला आगामी काळामध्ये तुमचं नेमकं सिलेक्शन होईल किंवा नाही ते सध्या बघा तुम्हाला सध्या कळणार आहे. तर कमेंट नक्की करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर ह्या संदर्भात बघा महत्त्वाचं पुढे आपण जे काही निवड कशा पद्धतीने तुमची जवळच्या जिल्ह्यामध्ये होऊ शकते, त्या संदर्भात प्रेफरन्स जे काही देणे आहे, तर त्या संदर्भात देखील गाईड करणार आहोत.
तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर त्यानुसार तुम्हाला बघा या ठिकाणी पुढे जी माहिती असेल तर ती मिळत जाईल. तर महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.